शालार्थ पोर्टलवरील चुकीचे नाव, नियुक्ती दिनांक, जन्म दिनांक, जेंडर बदल करण्याचे शासनाचे आदेश. पुणे. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या शालार्थ पोर्टलवर असलेल्या वैयक्तिक माहितीतील चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक आता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश 30 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आले असून यामुळे हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोर्टलवरील चुकीच्या नोंदींमुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पदोन्नती आणि निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव रखडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने आता जिल्हा आणि विभाग स्तरावर दुरुस्तीचे अधिकार व कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. बदल करण्यासाठी अनिवार्य कागदपत्रे. पोर्टलवर नेमका कोणता बदल करायचा आहे त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. बदलण्याचा तपशील, आवश्यक पडताळणी अभिलेख, कागदपत्रे, नियुक्ती दिनांक, संस्था नियुक्ती आदेश, रुजू अहवाल आणि वैयक्तिक मान्यता आदेश, जन्मदिनांक, जन्मदाखला किंवा SSC, 10वी बोर्ड प्रमाणपत्र, नावात बदल, शासकीय राजपत्र, गॅझेट, 10वी प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा विवाह प्रमाणपत्र, जेंडर, लिंग बदल, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड. दुरुस्तीची कार्यपद्धती. 1. प्रस्ताव सादर करणे. संबंधित कर्मचाऱ्याने आवश्यक कागदपत्रांसह आपला प्रस्ताव वेतन पथक अधीक्षक किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. 2. पडताळणी. शिक्षणाधिकारी मूळ अभिलेखांच्या आधारे प्रस्तावाची तपासणी करतील आणि तो विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे शिफारशीसह पाठवतील. 3. अंतिम दुरुस्ती. विभागीय शिक्षण उपसंचालक आपल्या स्तरावर शालार्थ प्रणालीमध्ये लॉग इन करून प्राप्त माहितीनुसार दुरुस्ती पूर्ण करतील. या निर्णयामुळे शालार्थ पोर्टलवरील माहिती अधिक अचूक होण्यास मदत होईल. शिक्षण संचालक महेश पालकर यांनी हे आदेश राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.